गुड इव्हनिंग फ्रेंड्स आणि आदरणीय सर्व पालकांना श्रीरंग चव्हाणचा साष्टांग नमस्कार. आपल्याला जर आपल्या विद्यार्थ्यांना म्हणजे इयत्ता पहिली ते पाचवीमध्ये शिकणारे जे मुलं आणि मुली आहेत त्यांना जर इंग्रजी वाचनाचा सराव द्यायचा असेल किंवा इंग्रजी वाचनाचा सराव त्यांच्याकडून करून घ्यायचा असेल तर आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे. मग हा इंग्रजी वाचनाचा सराव आपण आपल्या विद्यार्थ्यांना, मुलामुलींना, नातेवाईकांना कुणालाही देऊ शकतात किंवा त्यांच्याकडून असा सराव करून घेऊ शकतात. रीडिंग प्रॅक्टिस, वाचनाचा सराव. जो वाचतो तोच वाचतो, लक्षात घ्या. हेडिंग दिलेलं आहे रीड अँड रिपीट, म्हणजे वाचा आणि पुन्हा रिपीट करा. राईट. मग काय रिपीट करा? आता बघा, एटी याचा उच्चार करायचा ॲट, एन एन, एम एम, एडी ॲड, एजी एग, आयटी ईट, आयन इन, आयएस इज, आयपी इफ, आयजी इग, ओटी ऑट, ओएन ऑन, ओपी ऑफ, ओएक्स ऑक्स, ओजी ऑग, यूएन अन, यूटी अट, यूजी ईएन एन, ईटी एट. तर या चौकटीमध्ये म्हणजे आयताकृतीमध्ये दोन अक्षरी शब्द दिलेले आहेत आणि शेवटचे जे काही अक्षर आहेत त्या अक्षरांच्या अगोदर स्वर दिलेले आहेत, इंग्रजीचे स्वर दिलेले आहेत. मग ते इंग्रजीचे स्वर जर त्यांच्या अगोदर येत असतील तर त्या शब्दांचं वाचन कसं करावं? ऑलरेडी आय हॅव रेड, म्हणजे मी वाचून दाखवलेलं आहे. राईट. आता पुन्हा दुसरा टॉपिक आहे रीड अँड रिपीट. रीड अँड रिपीट, वाचा आणि पुन्हा म्हणा किंवा पुन्हा बोला. आता बघा, CAT म्हणजे काय? क ॲट कॅट, BAT बॅट बॅट, HAT ह ॲट हॅट, MAT ॲट मॅट, RAT र ॲट रॅट, PIN इन पिन, TIN इन टीन, WIN इन विन, BIN इन बिन, FIN इन फिन, DOG डॉग डॉग, LOG लॉग लॉग, JOG जॉग जॉग, FOG फॉग फॉग, MOP मॉप मॉप, SUN सन सन, BUN बन बन, RUN रन रन, FUN फन फन, GUN गन गन. अशा पद्धतीने जर प्रत्येक आईने, वडिलांनी आणि वर्गातील मुलांसाठी, मुलींसाठी शिक्षकाने अशा पद्धतीने जर शिकवलं, 100% सर्व पालकांचे, आई वडिलांचे, इतर लोकांचे आपल्या जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. कारण की जिल्हा परिषद शाळेमुळेच आज जेवढे उच्च पदस्थ व्यक्ती आहेत, ओनली बिकॉज ऑफ ZP स्कूल. राईट. मी तुम्हाला इंग्रजी शिकवतो आहे, यूट्यूबवर व्हिडिओ बनवतो. क्रेडिट गोज टू ZP स्कूल अँड टीचर्स, दोज हू वर टीचिंग मी वेन आय वॉज अ स्टुडंट. जेव्हा मी विद्यार्थी होतो, ज्या शिक्षकांनी मला शिकवलं त्या शिक्षकांना याचं श्रेय जातं, याचं क्रेडिट जातं.
म्हणजे ट्राय टू टीच बाय दिस वे. अशा पद्धतीने शिकवा, 100% शिकवा. कारण जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी भी किसी से कम नाही. दे हॅव क्वालिटी, दे हॅव डेअरिंग, दे हॅव कॉन्फिडंट, राइट? They have mind, they have skill, they have talent. We must teach them by proper ways, right? पुढे बघा, रीड अँड रिपीट तिसरा टॉपिक आहे. रीड अँड रिपीट, वाचा आणि पुन्हा म्हणा. प इन पेन, बी ए डी बएड बेड, आर ई डी र एड रेड, एल ई डी ल एड लेड, एफ ई डी फ एड फेड, एल आय पी ल ई प लिप, एस आय पी स ई प सीप, टी आय पी ट ई प टीप, डी आय पी ड ई प डीप, एच आय पी ह ई प हिप, सी यू पी क अ प कप, एम यू जी म अ ग मग, जे यू जी ज अ ग जग, टी यू बी ट अ ब टब, आर यू बी र अ ब रब, बी ओ एक्स ब ऑक्स बॉक्स, एफ ओ एक्स एफ फ ऑक्स फॉक्स, डब्ल्यू ए एक्स व एक्स वॅक्स, एम आय एक्स म एक्स मिक्स, एस आय एक्स एक्स सिक्स, राईट? म्हणजे विथ प्रॉपर इंटोनेशन, विथ प्रॉपर प्रनाउन्सिएशन, विथ प्रॉपर रीडिंग स्टाईल, we can develop reading and writing skill of each and every student. प्रत्येक विद्यार्थ्याचं ह्या पद्धतीने आपण वाचन आणि लेखन घेऊ शकतो. त्याच्यानंतर बघा, चौथा टॉपिक आहे रीड द सेंटेन्सेस, वाक्य वाचा. आता वरील शब्द जर विद्यार्थ्यांना वाचता येत असतील, वरील सर्व शब्द जर विद्यार्थ्यांना त्यांचे उच्चार करता येत असतील, त्यांची रीडिंग स्टाईल माहीत असेल, त्यांचे रीडिंग स्किल माहिती असेल, तर 100% इयत्ता 1ली ते 5वीचे विद्यार्थी खालील वाक्य वाचू शकतात. फक्त खालील वाक्यच नाही, या पलीकडची वाक्य देखील दे आर एबल टू रीड. ते वाचू शकतात, ते वाचण्यासाठी समर्थ आहेत. पहिलं वाक्य बघूया बघा. आय एम अ बॉय. शी हॅज अ रेड पेन. आय लाईक टू प्ले. माय मॉम हॅज अ ब्ल्यू मग. आय कॅन रीड. राईट? दुसरं वाक्य आहे, दिस इज अ कॅट. ही इज माय फ्रेंड. द डॉग इज इन द बॉक्स. वी हॅव फन. You and I are happy. Around there are 11 sentences. There are 11 sentences. With the help of these 11 sentences, you can make 1100, 11,000, 11 lakh sentences. Right? Because practice makes a man perfect. Without practice, we can't do a single thing. सरावाशिवाय आपण कोणतीही गोष्ट करत नाही. तर मी जे काही शब्द दिलेले आहेत, हेच शब्द तुम्ही घेतले पाहिजेत ॲज अ पालक म्हणून, ॲज अ टीचर म्हणून, ॲज अ स्टुडंट म्हणून, असं नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने, म्हणजे यू कॅन चॉईस युअर ओन वर्ड्स अँड विथ द हेल्प ऑफ युअर ओन वर्ड्स यू कॅन मेक अ प्रॅक्टिस अ लॉट. तुम्ही घेतलेल्या स्वतःच्या शब्दाने भरपूर सराव तुम्ही करू शकतात. आजचा व्हिडिओ आवडला असेल, अशाच प्रकारचे व्हिडिओ हवे असतील, तर यू पीपल कॅन कमेंट मी. आय शॅल फॉलो युअर ऑर्डर. आय शॅल फॉलो युअर इन्स्ट्रक्शन. राईट? बिकॉज आय एम युअर्स teacher. I am your teacher, not yours teacher. I am your teacher. I am your brother. I am your friend. And you have right to give me any instruction or order. Thank you very much. Nice to meet you. Nice to talk you.